मामा, मी काय म्हणते, तुम्ही हर्षवर्धनना फोन करता का? त्यांना म्हणावं आई साहेबांना बोलवून घ्या, म्हणजे कसं सगळ्यांच्या समक्ष लग्नाची बोलणी करता येईल ना. काय मामी? होय होय. अरे समाधान या त्यांच्याकडच्या कुणालाच भेटलो नाही आपण. अरे असं करून कसं चालेल? शेवटी आपण पोरगी देतोय ना त्यांना. त्यांच्या घरातले काय तर कसं आहे हे अख्ख्या गावाला माहितीये. आणि कुणाला भेटायचं आता? अगं तसं नाही जेडे, पण लग्नाची बोलणी तर करायलाच पाहिजेत का नाही? होय की, परत उद्या जाऊन त्या नाही म्हणल्या तर आपण काय करायचं ना? सगळं बोलून चालूनच केलं पाहिजे आपण. ते तू नको शिकू, आमचं आम्हाला कळतं. जेडे, आता तिच्यावर कशाला चिडतीस ग? पप्पा, तुम्ही उद्या बोलून घ्या त्यांच्याशी. ते काय नाही म्हणणार नाहीत, हाय ना मम्मी? समाधान या. अरे उद्या बोललं काय आणि आज बोललं काय, काय फरक पडतोय? त्याविषयी काम कर. आताच लाव फोन तू आणि बोल. अगदी 16 आणि खरं बोललीस बघ जीजे. आता बोलतो लगेच त्यांच्या बरोबर. सासरे बुवा, बोला मामासाहेब, काय म्हणताय? नमस्कार. नाही म्हणजे थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अहो तुमच्यासाठी वेळच वेळ आहे. बोला की, काय म्हणताय? काय नाही, जरा ते लग्नाच्या संदर्भातच बोलायचं होतं. नाही म्हणजे आपण दसरा झाला की सगळं ठरवू असं म्हणलं होतं ना, म्हणून म्हणलं. हा, अहो या की घरी आमच्या. मग हा, घरी बसून बोलू. कधी येत आहे? नाही नाही तसं नाही, म्हणजे काय आहे की आपल्यात तर सगळं बोलणं झालेलंच आहे. हा, म्हणजे तुमच्या आईसाहेब असत्या तर मग आणखीन जरा बरं झालं असतं ना. म्हणजे त्यांच्या समोरासमोरच आपल्याला ठरवता आलं असतं. त्यांच्या काय अपेक्षा आहेत काय नाही ती पण कळलं असतं ना. असं म्हणताय? बरं, आम्ही बोलतो आईसाहेबांशी. ताईसाहेबांना फोन करतो म्हणतो, आईसाहेबांना द्या इकडे पाठवून. हा, मग आईसाहेबांशी बोलतो, काय ठरतंय कसं ठरतंय मग तुम्हाला सांगतो. बर बर, तसं सांगा मला. हा, मी फोनची वाट बघतो. ओके, ठेवतो. काय म्हणले पप्पा ते? अगं काय म्हणणार आहेत, चालतंय म्हणले, ठरवू. आई साहेबांना बोलवून घेतो, मग काय असेल ते पुढचं ठरवू म्हणले. बरं झालं बाबा. बघितलंस? टॅलेंट. आईला या जत्राच्या सगळ्या भानगडीमध्ये आम्ही आमच्या लग्नाचं विसरलोच. यांना आता आई पाहिजे. आम्ही लग्न करायचं म्हणलं खरं, पण हे सगळं सिरियस झालंय की आईला. यांना फोटो पाठवते. हा, पैस तर लय मनावर घेते बाबाई, काय कर नाही. शेवटी मामीला पैठण द्यायला लावलीच हिनं. आणि ती बी सगळ्यांसमोर. बोला. काय बघितलं का फोटो? तर बघितला की. मग कोण जिंकला आता? वय बाई, तूच जिंकलीस.
काय म्हणलं होतं तुम्हाला? मामींना पैठणी द्यायला लावणारच. घेतली का नाही? आणि तुम्हाला म्हणले होते ना, माझ्या नादाला लागू नका, आणि माझ्या संग पैस तर अजिबातच लावू नका. वय मिसेस फौजी, पटलं आम्हाला, कम्प्लीट पटलं. पण काय कशी घेतले, कसं काय जमलं तुला हे? हं? म्हणजे पैठणी द्यायला लावलीस ते लावलीस, आणि वरनं फोटो पण. वा, म्हणजे खरंच दिली का आपलं? ओ, तुम्ही काय मला अशी तशी समजली वय? शीतल हाय मी, शीतल. माझ्यासाठी ना काय बी अवघड नसते. खरंच दिली त्यांनी मला पैठणी. आता काय खरं नाही बाबा. मग काय दिवाळीला हीच का पैठणी? होय, तीच की. अजून कशाला पाहिजे काय दुसरं? मग आता यंदाची दिवाळी जोरात आहे म्हणायची, आहे ना? जोरात कसली काय? तुम्हीच तर येत नाही. ऐका की, येत आहे का? मिळेल का तुम्हाला सुट्टी? आपली पहिली दिवाळी आहे. आता सारखं सारखं विचारलं मला तरी बरं वाटतं का, सांग बरं. आता मी आत्ताशी तर आलोय काश्मीरला, मला नाही मिळणार सुट्टी, नाही येता येणार. हा, तसं बरंच झालं म्हणायचं. का? आमच्या घरच्यांचा परत जावयाचा दिवाळीचा खर्च वाचला ना. शितले, मला वाटलं तू नाराज होशील. हे, नाराज कशाला होती? फौजीची बायको आहे मी, फौजीची. आता ना आला तर पुढच्या वर्षी याल. तुम्ही जेव्हा याल ना, तीच आपली पहिली दिवाळी असेल. आई शपथ. शितले, असं काही बोललीस ना तू, हे ऐकतच राहावं वाटत. तू जर आता समोर असतीस ना, बघतच बसलो असतो मी तर. आता लाडात येऊ नका. ठेवा आता, मला काम आहेत. बर बर, कर काम कर. आता दिवाळी साजरी करा काय, आणि फटाके फोडा तिकडं. आमच्याकडे काय दररोज दिवाळीच असते. चालू द्या तुमचं. बर. पहिला दिवाळ सण, आणि हे इकडे येऊ शकत नाहीत. शितले, यो सण काय आणि कुठला सण काय? असणार तर असंच आहे बघ. सवय करून घे आता.